हाय हाय गाईज. आता माझी सुट्टी झालेली आहे जॉबवरून. आता वाजले संध्याकाळचे 6. आता मी घरी जात आहे, बघू शकता. आता चला म्हणलं चलत चलत एक व्हिडिओ काढावा. तुम्हाला पण माहिती मला व्हिडिओ काढायला वेळ भेटत नाहीये. तुम्हाला बघायचं का एक नवीन मस्त मस्त डॉगी. हाय चावते. चावलं बघू शकता किती छान छान डॉगी आहे. वाव, बघा बघ इकडे इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. तुम्हाला कसं वाटतंय ती कमेंट करून नक्की सांगा. मला तर खूप छान वाटला. हा थांबा. कुकू डॉगी ये. काकाला घेतलं तर काहीच करत नाही. ए पिल्लू ए पिल्लू, अंगावर पाणी उडालं, अंगावर पाणी उडालं. गोड 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 चितडे उभरले. तर भाऊ आणि बहिणींनो, आता मी मस्त डॉगी सोबत व्हिडिओ काढला. चलत चलत रस्त्याला छान डॉगी भेटला. मला तो खूप छान आवडला, म्हणजे छान वाटला. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आता मी घराच्या जवळ आले. आता घरी जायचं, कपडे वगैरे चेंज करायचे. आणि आज धुणं बी लई पडले, कपडेच धुले नाही 2-3 दिवस झालं. तर आता घरी जाऊन ते काम करायचं, काहीतरी जेवायला स्वयंपाक वगैरे बनवायचं आणि आराम करायचं बस. तर पाऊस पडलाय त्यामुळे इथलं वातावरण किती मस्त दिसत आहे ना. इकडं दाखवते. हो वाव, मस्त 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 दिसायला. तर बघू शकता आता मी घरी पोहोचली ऑलरेडी. इथं आजूबाजूला लोक राहतात बरं का. माझं इथं घर नाहीये. बघा मी काढण्यासाठी बनवलेलं नाही, बनवायचं आहे. सामान घेऊन आले होते मगाशी. हे बघू शकता, इथं पिशवीमधलं काढलं पण नाही. व्हिडिओ बनवत बसले होते. चला म्हणलं एक व्हिडिओ काढा. तर भाव आणि बहिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत नाही आहेत का? माझ्या व्हिडिओला व्ह्यूजच येणं झाले, त्याचा अर्थ माझे व्हिडिओ आवडत नाहीत तुम्हा लोकांना. ठीक आहे, मी जॉब करते त्यामुळे मला काहीच करता येत नाही. आहे ती परिस्थिती दाखवली तुम्हाला. प्लीज मला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. किती मेहनत केली मी आत्तापर्यंत, आणि माझं चॅनल पण एका माणसानं मॉनिटाईज करून दिलेलं आहे. आणि आत्ता फक्त मला व्ह्यूजची गरज आहे. व्ह्यूज चांगले आले तर मला पेमेंट येईल. तर प्लीज होईल तेवढं माझे व्हिडिओ बघायचा प्रयत्न करा भाऊ आणि बहिणींनो. तर चला मी स्वयंपाक करते आता. आजचा व्हिडिओ काढण्याचा मुद्दा असा आहे की भरपूर काही बोलायचे तुम्हाला, पण डोळे आणि ते लय दुखायले. छोटे छोटे रील्समध्येच दमून गेले मी. तर अंगात शक्ती राहिली नाही, आजारी होते त्यामुळं काही म्हणजे असं ताकदच राहिली नाही अंगामध्ये. त्यामुळं व्हिडिओ पण काढायचा मूड नाही. पण व्हिडिओ काढावा लागते, चॅनल मॉनिटाईज झालेला आहे माझा. खूप त्रासदायक आयुष्य माझं, खूप त्रासदायक. सगळ्या गोष्टीला तोंड देत चालले मी. आता हे कानातलं काढून ठेवते, लय वज होईल याचं. बापरे, अनुष्काची शाळा भरली कालच 15 तारखेला. तिकडं कसं चाललं असेल गावाकडं, काय नाही, फोन नाही काय नाही. करमणं पण झालंय. अनुष्कानं दादानं पण फोन लावली नाही, आईनं पण लावली नाही, फोन पण लागा नाही घरचा. करम काय नाही. कसं चाललंय की लेकरांचं. पैसेच दिले होते मी आईपाशी, काहीच घेऊन दिलं नाही मी माझ्या हातानं. लेकराला कपडे फक्त आईला म्हणलं बाई पैसे धर आणि काय घ्यायचे ते तू घे म्हणलं. कमी जास्त पडलं तर अजून पाठवून देता येतं असं म्हणलं होतं. आज दिवसभर फोन लावला पण फोनच लागला ना. आता बी फोन लागा नाही. असं एकटीला लई बोर होते. काही करू वाटत नाही, खाऊ वाटत नाही, काय नाही. आणि मी कोणाकडे जात बी नाही, कोणाला बोलत बी नाही. आणि जॉबच्या ठिकाणी तर अजिबातच बोलत नाही, कारण तिथले एक बी माणूस, एक बी बाया चांगल्या नाहीत, खोटीवाणी करतात मला. त्यामुळं मी जात नाही, कोणाला बोलत बी नाही. माझं मी काम करते, जेवताना पण एकटी जेवण करते, निघून जाते. मी कोणाची आशा पण करत नाही. ही दुनिया लय वाईट आहे मित्रांनो, लय वाईट आहे. मी बघितली, मला माहिती कसे कोण
कसं आहे ते. पण मी माझ्यामध्येच खुश असते. बहिणींनो, लावलंय बघा. हे 2 चपात्या बनवल्या. हे बघा खायला. भाजी नाही बनवली, दही दही खायला. मला लय आवडते तर दही आणलंय मी. तर एक वाटणं झाले माझ्या लेकरांना कोणच पडली वनासारखं. जेवायची पण इच्छा तरी या माझ्यासोबत बरं वाटतं. आपण तीच केलं तर नाही केलं तर येते. मला काही कळत बघा. ते आता रूम घाण काय सांगू. भी घडी क्या जाना असं तर या बहिणी भावांना या सगळेजण जेवण करणार आहे. काही बोलायचंय तुमच्या सोबत, आधी जेवण करून घेते. तर ही माझी जेवणाची तयारी चालली आहे. ही पसारा आवरायचा आहे, भरपूर काही कामं पडलेली आहेत. तर आधी जेवण घेऊन मग मी बोलते. ओके. हवा बहिणींनो, तुम्हाला बघायचं का मला किती गोळ्या दिल्या. आता मी गोळ्याच घेतल्या बघा. जस्ट व्हिडिओ बनवला होता पण त्याच्यात आवाजच आला नाही. हे बघा, बघू शकता एवढ्या गोळ्या दिल्या. 1 2 हे बघा बघा एवढ्या गोळ्या मला महिन्याला खावं लागतं. एवढ्या गोळ्या तरच मला बरं वाटतंय, नाहीतर माझं लय डोकं दुखतंय बघा. कारण मला मानसिक आजार झालाय असं सांगितलंय डॉक्टरने. आणि खरं तर डॉक्टरची पण म्हणणं बरोबर आहे. डॉक्टरचं म्हणणं आहे की अतिशय तापड स्वभावाची मुलगी आहे मी, त्यामुळं असं होतंय. पण काही गोष्टी तापड स्वभावामुळं पण नाही, तर काही गोष्टी अशा बी आहेत की माझ्या आयुष्यात असं झालं. नवऱ्याने सोडल्यापासून मला लय टेन्शन आलं, लय टेन्शन घेतलं, जीवाला खाऊन घेतलं. लय विचारानं खचत गेले मी. खचून मला आजार झाला. परत मला राग सहन होत नाही, चिडचिडपणा होते, कोण बोललेलं सहन होत नाही, कोण उनपात केलेलं सहन होत नाही, कोण खोटेपणा केलेला सहन होत नाही. मी जीवाला खाऊन घेते, त्यामुळे माझ्यासोबत असं घडलंय. आता पण बोललं की असं डोकं दुखतंय, जडजड पडल्यासारखं होतंय. तर भाव आणि बहिणींनो, आजचा व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की आता लेकरांचा फोन नाही, काय नाही, घरी येऊन करमना पण झाले, काय नाही. आज दिवसभर फोन लावला पण फोन पण लागला नाही. आईनं पण केला नाही, पोरांनी पण केला नाही, काहीच नाही बघा. आता मग 2 चपात्या केल्या, खाल्ल्या, आता हातरून टाकले बघा. आता झोपावं म्हणलं थोडा व्हिडिओ काढून. तर माझ्या लग्नाला आता पूर्ण 10 जून झालं. माझ्या लग्नाला 11 वर्ष संपून 12 वर्ष लागले. मला आठवण येईल माझ्या लग्नातली. काय मी चूक केली लग्न करून त्या टायमाला, हे मला प्रश्न पडले. तर 11 वर्ष झाली लग्नाला, 11 वर्ष होऊन 12वं लागले. तरी मी मायबापापाशीच आहे. माझे लेकरं मोठे झाले, ते पण इथंच येतं. त्यांच्या शिक्षणाचं कसं होईल, त्यांचं कसं होईल, लय 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 डोक्यात विचार यायला लागलेत बघा. आणि एकटं असल्यावर तर लय विचार येतात. आता ठीक आहे पण पुढचं काय होईल. त्या दिवशी मी आजारी पडले, मला वाटायला माझ्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर माझ्या लेकरांना कोण आहे. त्यांचा बाप त्यांना बघू शकत नाही, त्यांचा बाप त्यांना सांभाळू शकत नाही, तर माझ्या लेकरांना कोण आहे माझ्या माघारी. ठीक आहे माझे आई वडील सांभाळतात आता सध्या, पण माझे आई वडीलच उद्या म्हातारे झाले, त्यांना होईना झालं तर माझ्या लेकरांना कोण आहे. बरोबर आहे का नाही. त्यामुळे मला लई मोठा प्रश्न पडलाय की मी काय करू. का असा नवरा करून बसले मी, प्लस मला प्रॉपर्टीत हक्क पण देत नाही येतो.
लेकरांच्या शिक्षणाचा खर्च पण देत नाहीये तो. काय करावं काय कळत नाही बघा. मी कुठवर कष्ट करू, कुठवर काढू. माझी पण तब्येत बिघडायला लागली. मी पण कधी काम केलेलं नाही, त्यामुळे माझ्या राशीला असं आलंय दुखणं भाणं. मला लोकांचं काम जमत बोलत नाही, लय बोलणे मला लय. आता हवालाय सगळं, बाकी काही नाही. मला आता त्या नवऱ्याला काय करावं नाही करावं काय. एक माणूस भेटला बाबा, माझं सोन्यासारखं आयुष्य उधळलं त्या माणसानं. त्याला बायकोची नाही ना लेक, बिनकदरी कबरी आवला. कसं वाटत लेकरं बायका सोडून काय माहिती. आता ते वरच्यावरच हवालाय, त्या देवाच्या ह्याच्यावरच आम्ही चालायला लागलो. शेर द्यायचा म्हणायचं पाठीच्या.